वैभवी देशमुखनं वडील संतोष देशमुख यांचं चित्र काढलं। वडिलांची आठवण झाली की मी चित्र काढते असं वैभवी देशमुखनं म्हटलंय। वडिलांची आठवण आल्यानंतरच अस्वस्थ वाटायला लागतं आणि त्यावेळी मी चित्र काढून वेळ घालवते असं वैभवी देशमुखनं म्हटलंय। तू तुझ्या वडिलांचं पण चित्र काढलंय, मला दाखवशील जरा तू चित्र? हे कधी काढलं तू? आत्ता मागे काढलं तू? आणि दुसऱ्या आणखी कशाचे चित्र काढलेस? हे बघा, आपण पाहू शकतो या ठिकाणी हे गणपतीचं चित्र अगदी हुबेहूब आणि ॲक्युरेट असं काढलेलं आहे। आणि त्याच्यानंतर वैभवीने तिच्या वडिलाचं पण चित्र या ठिकाणी काढलेलं आहे बघा। आणि आता तुझी 12वीची परीक्षा झाली, ह्याच्यानंतर तू काय करणार आहेस पुढं? सेक्शन मध्ये विचारतो तुला, वडिलाचं तुझ्या काय म्हणणं होतं की तू काय व्हायला पाहिजे असं काय? म्हणजे त्यांनी तर मला कधी असा दबावच दिला नाहीये की कधी तू म्हणजे त्यांना एक वाटायचं की हिनं फक्त हिच्या पायावर उभं राहावं आणि जे स्वतःचं करण्यापुरतं आणि समजा हिच्या कुटुंबाचं हिनं भागवावं, हिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं। त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो। मग एक नॉलेज मी डॉक्टरची साईड निवडली होती, पण पहिल्यापासूनच मला किंवा ड्रॉइंगचा नाद होता किंवा टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवणे याची पण मला आवड होती। पण नॉलेज म्हणून सध्या मी नीटची तयारी करत होते, तर त्यांना एक वाटायचं हिनं नीटची तयारी करते तर याच्यात तिला यश यावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी। 12 तारीख होती, पहिली सुनावणी होती, त्या सुनावणीच्या दरम्यान काय अपेक्षा वाटत होत्या तुला? अपेक्षा तर म्हणजे आमच्या आज फक्त न्यायाच्या आहेत आणि जे कोणी आरोपी फरार आहे तो लवकरात लवकर पकडेन आणि जे बाकीचे आरोपी प्रशासनाच्या ताब्यात आहेत त्यांना, आणि जो फरार आहे किंवा जे गावकरी मागणी करतायत सतत ती 6 आरोपी, त्याच्यामध्ये अनेक बरेच जण आहेत, त्यांना सुद्धा यामध्ये 6 आरोपी करून शिक्षा झाली पाहिजे। कॅमेरामॅन विनोद हुमनावतकर सह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग।